बस त्याच्यात जाणार आहे पास्ता. काळी मिरी पूड आणि पास्ता उकळताना पण थोडंसं मीठ घातलं आहे मी पाण्यामध्ये, त्याच्यामुळे मीठचं प्रमाण पण व्यवस्थित असेल. तरी पण थोडंसं मीठ घालूया. बस हा पास्ता आपला गरम होतोय आणि इकडे सॉस पण हा तयार झालेला आहे. आता याच्यात मी थोडंसं पालक टाकतोय, 2 चमचे. आणि थोडंसं बेसिल याच्यात जाणार आहे. आणि हा इकडे पास्ता पण तयार आहे. त्याला गरम करून घेतलं, थोडं बटरमध्ये टॉस केलं आहे, म्हणजे थोडी टेस्ट आणखीन छान लागेल. आणि आता हा जो आपण सॉस केलेला आहे याच्यामध्ये चवळी आहे, भाज्या आहेत, गार्लिक आहे, बेसिल आहे. ची टेस्ट या पास्ता बरोबर खूप मस्त लागणार आहे. आणि याला मी जरा ड्राय ठेवलेलं आहे, म्हणजे खाताना सगळ्या गोष्टी याला यात मिक्स करायच्या आहेत. वा. आणि याला गार्निश करायचं आहे बेसिलच्या पानांनी. बरं, याच्यात मी चीज वगैरे काही टाकत नाही आहे, तशी काही टाकायची जरूरत नाही आहे. पण ज्याला आवडत असेल त्यांनी थोडंसं चीज टाकलं तर चालेल, पण या पास्ताला तशी चीजची आवश्यकता नाही आहे. बस आपला पास्ता तयार आहे. बीन्स आणि पालक याच्यापासून केलेला आपला पास्ता तयार आहे. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. बीन्स पालक पास्ता करण्यासाठी लागणारे साहित्य: शिजवलेली मॅक्रोनी, कापलेली रंगीत सिमला मिरची, शिजवलेली चवळी, पालक पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो प्युरी, बटर, चिरलेली बेसिलची पानं, चिरलेला लसूण, साखर, चिली फ्लेक्स, ऑलिव्ह ऑइल आणि मीठ. कृती: प्रथम एका खोलगट पॅन मध्ये ऑलिव्ह ऑइल गरम करून त्यामध्ये 1.5 चमचा लसूण आणि कांदा घालून ते परतून घ्यावं. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये रंगीत सिमला मिरची, चिली फ्लेक्स, बेसिलची पानं आणि टोमॅटो प्युरी घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सॉस मध्ये पाणी, मीठ, शिजवलेली चवळी आणि साखर घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावं. फ्राईंग पॅन मध्ये बटर वितळवून त्यामध्ये शिजवलेली मॅक्रोनी, काळी मिरी पूड आणि मीठ घालून नीट परतून घ्यावं. पॅन मधील सॉस मध्ये पालक पेस्ट आणि बेसिलची पानं घालावीत. एका सर्व्हिंग बाउल मध्ये परतलेली मॅक्रोनी घेऊन त्यावर तयार सॉस घालून सिमला मिरची आणि बेसिलच्या पानांची सजावट करून डिश सर्व्ह करावी. याच्यात टाकतोय मी मेथीचे दाणे, थोडेसे टाकतोय. त्याचबरोबर एक अर्धा इंच आपण आलं पण टाकतो याच्यात. आणि आता याच्यात टाकणार आहोत आपण लसणाच्या पाकळ्या. या टाकू एक 4 ते 5-6 टाकलेले आहेत. थोडेसे जे मसाले आहेत, लवंग एक 3-4 लवंग टाकलेले आहेत आपण. आणि काळी मिरी एक 7-8 दाणे टाकले आहेत काळी मिरीचे. त्याचबरोबर छोटा आपण दालचिनीचा तुकडा पण याच्यात टाकू आपण. त्याचबरोबर मी याच्यात टाकणार आहे एक अर्धी वाटी किसलेलं खोबरं. या दोन्ही गोष्टी भाजल्या गेलेल्या आहेत. मी गॅस बंद केलेला आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण एकत्र केलेल्या आहेत आणि याला आता थोडंसं पाणी टाकून आपण वाटून घेऊया. याची एकदम फाईन पेस्ट करायची, एकदम याला आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे. थोडंसं मी व्हिनेगर पण आत्ताच टाकतोय, म्हणजे त्या ज्या लाल मिरच्या आहेत ना त्याला रंग छान येतो त्याने. आपण करतोय एक गोवन स्पेशालिटी, एक गोवन रेसिपी करतोय आपण, मशरूम आंबोटिक. आपण बघितलं इथे आपण सगळे मसाले एकत्र केलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण त्याचं एक वाटण तयार करून घेतलेलं आहे. आणि एका बाजूला जिरे आणि धणे हे भाजून घेतलेले आहेत आणि त्याचा एक खमंग वास आल्यानंतर त्याला गॅस बंद केलेला आहे आणि त्याला आपल्याला आता थोडंसं कुटून घ्यायचं आहे. मी काम करतो, हे होईपर्यंत आपण इथे गॅस चालू करूया आणि पुढची जी कृती आहे
प्रोसेस आहे ती चालू करूया, म्हणजे दोन्ही गोष्टी एकत्र होत राहतील. आता मी इथे घेतोय तेल, त्याच्यात टाकतोय कढीपत्ता आणि कांदा. साधारणपणे 2 ते 3 कांदे मध्यम आकाराचे आपण बारीक चिरलेले ते घ्यायचे आहेत आणि त्याला परतून घ्यायचं आहे आपल्याला. हा कांदा आपण परतून घेऊया पहिले. त्याचबरोबर मशरूम्स पण आपल्याला कट करायचे आहेत. थोडी हळद टाकतोय मी आता आणि 1-2 टोमॅटो चिरलेले. थोडी हिरवी मिरची पण टाकू आपण. पाणी गरम करायला ठेवतोय. आता आपण टाकूया ही पेस्ट. हा एक खमंग असा त्याचा जो वास यायला लागलाय छान. आता याच्यात जाणार आहेत हे मशरूम्स. वा. आणि याच्यात गरम पाणी. आता ही जी डिश आहे ही तिथे सन्ना मिळतात, राईसचे बनतात किंवा भाताबरोबर खाता येईल, आप्पमबरोबर खाता येईल, पावाबरोबर खाता येईल, कशाबरोबरही खाता येईल. कारण की या डिशमध्ये ती स्वतः टेस्टी एकदम डिश, तर कशाबरोबर पण ती खूप छान जाते. आणि युजली तिथे भाताबरोबर खाल्ली जाते आंबोटी. शार्क आंबोटिक असते, फिश आंबोटिक, प्रॉन्स भाताबरोबर मस्त लागते. थोडा चिंचेचा कोळ 1 चमचा टाकलेला आहे. आता फक्त आपल्याला टाकायचे हे धणे जिरे कुटून घ्यायचे आहेत आणि ते टाकायचे. ताजा जो फ्लेवर आहे मस्त. 1 चमचा ही पूड टाकली आहे. मशरूम आंबोटिक आपलं होत आलेलं आहे. 3-4 मिनटं फक्त त्याला उकळायचं आहे आणि जसं हे शिजेल तसे मशरूमचे ज्युसेस पण मसाल्यामध्ये मिक्स होतील आणि आपला जो मसाला आहे, जी ग्रेव्ही आहे ती आणखीन टेस्टी होईल. मी एक काम करतो, याला फक्त बोलमध्ये काढतो आणि वरती फक्त चिरलेली कोथिंबीर घालतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. मशरूम आंबोटिकसाठी लागणारं साहित्य: मशरूम्स, बारीक चिरलेला टोमॅटो, किसलेलं ओलं खोबरं, बारीक चिरलेला कांदा, सुक्या लाल मिरच्या, चिंचेचा कोळ, विनेगर, कोथिंबीरीच्या दांड्या, जिरं, दालचिनी, लवंगा, धने, चिरलेलं आलं, काळी मिरी, बारीक चिरलेली हिरवी मिरची, मेथीचे दाणे, कढीपत्ता, लसूण पाकळ्या, हळद आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये धने आणि जिरे भाजून घ्यावेत. मिक्सरच्या भांड्यात काश्मीरी लाल मिरच्या घेऊन त्यामध्ये कोथिंबीरीच्या दांड्या, मेथीचे दाणे, चिरलेलं आलं, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 2 ते 3 लवंगा, 8 ते 10 काळी मिरी, दालचिनी, किसलेलं ओलं खोबरं, पाणी आणि विनेगर घालून त्याचं वाटण करून घ्यावं. भाजून घेतलेले धने जिरे खलबत्त्यात कुटून घ्यावेत. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कढीपत्ता आणि कांदा घालून ते परतून घ्यावं. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये हळद, चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि तयार वाटण घालून नीट परतून घ्यावं. त्यानंतर मशरूमचे तुकडे आणि गरम पाणी घालून नीट मिसळून नंतर त्यात मीठ, चिंचेचा कोळ, 1 चमचा भाजून घेतलेल्या धणे जिऱ्याची भरड घालून मिश्रण नीट शिजवून घ्यावं. शिजल्यानंतर कोथिंबीरीची सजावट करून डिश सर्व्ह करावी. पदार्थ कुठला आहे? खवा खाजा. आपली पुढची रेसिपी काय? फराली रोल.